नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. तर त्या हसूर तुम्हाला घाटाकडे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र हसूर तुम्हाला विक्री पुरुष यांनी पहिल्यांदा घाट सगळं स्वच्छ करून घेतला. त्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली. त्यामध्ये हसूरमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचा सहभाग जास्त. तुम्हाला मध्ये स्वामी समर्थ सेवेकरी पुरुष आहेत बघा. अशा पद्धतीने दीपोत्सव साजरा केला. त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुरांचा वध केला. विजयाचे प्रतीक म्हणून या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात दीपोत्सव साजरा केला. आमच्या घाटावर नंदीची आणि पिंडीची पूजा केली. त्यानंतर हा सगळा कार्यक्रम या दिवशी केंद्रात आपण भगवान स्वामी समर्थ महाराजांचे भगवान महादेवांच्या स्वरूपात पूजा करून या दिवशी त्यावर अंबाबाईच्या देवळामध्ये आणि श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे काय? त्रिपुरी या दैत्याने ब्रह्मदेवाची आराधना करून अमरत्वाचा वर प्राप्त केला. त्रिपुरारी देवांना संतापूनच ठेवले की भगवान विष्णूंना हे प्रतिकार करता आला. शेवटी भगवान शंकराने 3 दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केला. देवांचे जे वैभव गेले ते परत मिळवून दिले. परत वैभव मिळाले म्हणून आनंदोत्सव साजरा केला गेला, म्हणजेच दीपोत्सव. याला दीपावली सुद्धा म्हणतात. म्हणून स्वामी समर्थ मंदिराने अंबाबाई देवळामध्ये गेल्यानंतर एकदम समाधान वाटत होतं. बरोबर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र हसूर तुम्हाला यांचे खरोखर आभार मानले पाहिजे. करून सेवेकरी महिला आणि सेवेकरी पुरुषांनी दीपोत्सव अगदी चांगल्या पद्धतीने साजरा केला. मी समर्थ म्हटल्यावर किती समाधान वाटते बघा की ना. अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, असशील तर माझे ध्यान घे, आणि मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे. एवढ्याने समाधान नसशील तर बाळ अक्कलकोट हे नाव घे, जे आयुष्यात सुख समाधान भेटेल. हा व्हिडिओ आहे तो हसूर तुम्हाला पण दिला आहे बघा. आणि स्वामी समर्थ मंदिर आहे बघा. सेविकांनी महिला आणि पुरुष यांचा प्रसाद होता. अशाच पद्धतीने आमच्या काळामादेवीला सुद्धा दीपोत्सव साजरा केला. ही काळामादेवीचं चित्र आहे बघा. आमच्या आश्रमामधील डोंगरावरील देवी आहे. तो सुद्धा सेविकांनी अगदी चांगल्या पद्धतीने दीपोत्सव साजरा केला. दरवर्षी त्रिपुरापुरी पौर्णिमेला चे मित्र दिगंबर कांबळे अवधू व्यापारी त्यांच्या घरी भोजनाचा कार्यक्रम असतो. त्यामुळे बऱ्याच भक्तांना याचा लाभ मिळतो. त्यांना अन्नदान हे श्रेष्ठ दान काम दिगंबर कांबळे यांनी केले हो. दरवर्षी न चुकता तो कार्यक्रम जेवणाचा भोजनाचा असतो. जेवणाचा हा कार्यक्रम एक नंबरच असतो. आमची फॅमिली आमची सदस्यांचे पण जेवायला गेलेतच की त्यासुद्धा समाधान इतके झाले, कारण जेवण पण त्या पद्धतीनेच होतं. एक नंबर होता, भाजी एक नंबर होती आणि खीर पण त्यामध्ये. जेवल्यानंतर सुद्धा समाधान मिळाले हो. आमचे काही लहान कलाकार म्हणाले, अहो शूटिंग घ्या की. त्या लहान कलाकारालाच म्हणालो, बाबा तूच मोबाईल घे आणि शूटिंग घे. त्याने काय स्पीडमध्ये चालूच गेले की शूटिंग. सगळ्यांशी जेव्हा बसले बघा. देवाबरोबर आपल्या जीवनात अनिष्ट निवारण होऊन आपल्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, दिव्याचा प्रकाश हृदयात पसरावा म्हणून ह्या दिवशी भगवान शंकराचे 750 वाती जाळून दिवे लावून दीपोत्सव साजरा करतात. तसेच भगवान शिवाला अभिषेक घालून यातील वाती जळल्यावर राग म्हणजेच भस्म शिवाच्या पिंडीला लावतात. शिवाला भस्म प्रिय आहे ना. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. स्वामी समर्थ.